रतन टाटाच्या स्मरणार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भातली घोषणा केली आहे। राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे। राज्यात आज मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत। रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। त्यामुळे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय। रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा हा जाहीर करण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भातली घोषणा केली आहे। राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज हे अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे। राज्यात आज मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीयेत। रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे। राजकीय नेत्यांकडून आता श्रद्धांजली वाहण्यात येते। यातच रतन टाटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे। रतन टाटांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे। एक दूरदर्शी, दयाळू आणि विलक्षण माणूस हरवला असं ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। भारतातल्या सर्वात जुन्या उद्योग घराण्याचं नेतृत्व केलेली हस्ती गमावली। रतन टाटा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला। रतन टाटा हे एक दूरदर्शी व्यापारी नेते, एक असाधारण मनुष्य होते, ज्यांनी आपल्या नम्रता, दयाळूपणानं आणि आपला समाज चांगला बनवण्याच्या अतुलनीय बांधिलकीनं लोकांप्रती प्रेम केलं असं ट्विट। आता हे पाहतोय, रतन टाटा सरांच्या निधनानं भारतानंच नव्हे तर मानवतेनं एक दयाळू नेता गमावलाय असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय। मी त्यांची नेहमी आठवण ठेवीन, केवळ त्यांचा व्यवसाय आणि परोपकाराच्या वचनबद्धतेसाठी किंवा केवळ प्राण्यांबद्दलच्या त्यांच्या करुणेसाठीच नाही, तर मी त्यांना भेटताना प्रत्येक वेळी पाहिलेली त्यांची नम्रता देखील आहे। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय। ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी वयाच्या 86व्या वर्षी निरोप घेतल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणार आहे। उद्योगाचा विस्तार करताना त्यांनी नैतिकतेची चौकट कधीही ओलांडली नाही आणि प्रत्येक वेळी देशाचा नावलौकिक वाढवण्याचंच काम केलं असं ट्विट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले। त्यांच्या निधनानं उद्योग विश्वातील एका पर्वाचा अस्त झाला। देश त्यांना कायम स्मरणात ठेवेल असं देखील ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलंय। तर भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह आश्वासक चेहरा हरपला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली। भारतीयांच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान असलेल्या रतन टाटा यांचं निधन ही भारतीय उद्योजक जगताची मोठी हानी आहे। रतन टाटा यांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करतो अशा शब्दात अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे। भारताचे सुपुत्र पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानं एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वानं आज जगाचा निरोप घेतलाय असं ट्विट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले। उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला। देश संकटात असताना अनेक प्रसंगांवर दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही अशा रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकिक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला। देशावर ओढावणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणं हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील असं शरद पवार यांनी म्हटलंय। सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट शरद पवार यांनी केलं। टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे। भारतीय उद्योग विश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचं प्रतीक होतं असं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले। टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी दुःखद असल्याचं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले।
रतन टाटा देशाचे महान सुपुत्र होते. रतन टाटा यांच्या निधनानं मी स्तब्ध झालोय असं ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. गेल्या 3 दशकांपासून रतन टाटांसोबत कौटुंबिक संबंध असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळातून देखील रतन टाटा यांना ट्विट करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यामुळे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय. ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखला जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनानं उद्योग विश्वासह संपूर्ण देश आज हळहळ व्यक्त करतोय. संपूर्ण जगासमोर गुणवत्ता आणि सचोटीचा आदर्श निर्माण करणारे कोट्यावधी मनांवर आपल्या प्रेरणादायी आचार आणि विचारांचा वस्तपाठ कोरणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा जीवन प्रवास वयाच्या 86व्या वर्षी थांबलाय. सर्वसामान्य कुटुंबियांचं कारचं स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या जाण्यानं उद्योग विश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी ही निर्माण झाली आहे.